नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अळूवडी। तर आज आपण खमंग खुसखुशीत अशी अळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला बघूया कशी करायची ती। तर इथे मी अळूची पाने घेतलेली आहे, ती स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलेले आहे। आणि यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे। इथे मी अद्रक, लसूण आणि कांदा घेतलेले आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आणि धने जिरे पण भाजून, खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। आणि इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे 3 चम्मच आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं। चवीनुसार तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। आणि आपला मसाल्याचा जो तयार झालेला वाटण होतं ते पण घालायचं आहे। इथे मी थोडासा चिंचेचा कोळ घालत आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया। चिंचेचा कोळ हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचा तर तुम्ही लिंबूचा रस पण घालू शकता यामध्ये। यामुळे काय होते की बऱ्याचदा अळूची पाने ही घशामध्ये खाजवल्यासारखं होते अळूच्या पाण्याने, त्यामुळे चिंचेचा कोळ घातल्यास घसा खाजवत नाही आणि आपली अळूवडी पण खूप छान टेस्टी लागते। तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण असं भिजवून घ्यायचं आहे, एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको। आणि अशा प्रकारे आपल्याला हे पानाला छान लावून घ्यायचं आहे। तर सगळीकडे अशा प्रकारे आपल्याला छान लावून घ्यायचं आहे। त्यावर दुसरं पान ठेवून ते पण अशाच प्रकारे छान बेसनचं जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकावर एक मी 3 पाने ठेवून छान असं बेसन लावून घेतलेलं आहे। छान आपल्याला सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे। आता मी अशा प्रकारे इथे फोल्ड करत आहे आणि थोडं आपण बेसन पण लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण रोल करून घेतलेलं आहे। तर बाकीचे पानांचं पण अशाच प्रकारे रोल करून घेतलेलं आहे। आणि एकीकडे आपण पाणी गरम ठेवलं होतं आणि आपण एका चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून इथे अळूवडी छान मस्तपैकी शिजवून घेऊया। 15-20 मिनिटं तरी छान आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायच्या आहे वड्या। तर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ठेवू शकता, पण मी चाळणीमध्येच शिजवत आहे। तर बघू शकता आता 15-20 मिनिटानंतर आपण चेक करूया। तर असं सुरीने चेक केल्यानंतर बेसन लागत नाही आहे, म्हणजे आपली अळूवडी छान परफेक्ट अशी शिजलेली आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया थंड होण्याकरिता। आणि अशा प्रकारे आपल्याला छान वड्या पाडून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपल्याला छान वड्या पाडून घ्यायच्या आहे। आणि आता आपण हे चांगलं तळून घेऊया। बाकीचे पण आपल्याला वड्या अशा कट करून घ्यायच्या आहे। तुम्हाला पातळ, जाड ज्या प्रकारे वड्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता। तर आपल्या कट करून झालेल्या आहे वड्या। आता आपण छान गरम तेल करून घेऊया आणि छान वड्या मस्त खमंग अशा तळून घेऊया। तर आपलं गरम झालेलं आहे तेल, यामध्ये मी वड्या तळून घेते। तर हाय फ्लेमवर सुरुवातीला थोडं ठेवायचं आहे 2 मिनिटे, नंतर मीडियम टू लो फ्लेमवरच हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान शिजवू द्यायचे आहे। त्यामुळे आतपर्यंत छान वडी शिजल्या जाईल आणि मस्त खुसखुशीत आणि खरपूस भाजल्या जाईल। त्यामुळे वडी तळायला पण आपल्याला वेळच लागणार आहे, कारण खूप घाईत आपण तळलो तर ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते। बघू शकता अशा प्रकारे आपले ब्राऊन आणि मस्त कलर आलेला आहे। आपण एका चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घेऊया। तसेच गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत छान आपल्याला अळूवडी मस्त तळून घ्यायचं आहे। तर बाकीच्या पण वड्या अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहे।
अशा प्रकारेच आपल्याला बाकीच्या पण अळूवडी ही छान खरपूस आणि मस्त भाजून घ्यायची आहे। तर ही अळूवडी खायला खूप छान टेस्टी लागते आणि आपण संध्याकाळच्या वेळेस पण बनवू शकतो आणि मस्त वडी अशी खरपूस तळून खाऊ शकतो। तर बघू शकता इथे वड्या आपल्या तयार आहे। तर मस्त मी अशी प्लेटमध्ये छान सजवून घेत आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालून मस्त असं सजवून घेऊया। तर बघू शकता अळूवडी आपली मस्त दिसत आहे आणि एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला। अशा प्रकारे तोडून दाखवत आहे, आतमध्ये पर्यंत कशी छान शिजलेली आहे अळूवडी बघू शकता। मस्त खमंग आणि खरपूस भाजल्या गेलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। बाय।